अहो, लाख लाख रुपये मिळतात युट्यूब वरनं. किती लाख लाख रुपये. आणि त्याच पैशात आपली ही गाडी बी आलेली आहे. गाडी आलेली आहे इथं. लोगो तयार करायला आम्ही 8 वर्ष घालवली ती. लिहायला लगेच येते हो, पण माणसं ओळखायला लय टाइम लागते. माणसं म्हणजे जाणं येणारे माणसाने ओळखलं पाहिजे आपल्याला. तर महिन्याला लाख लाख रुपये या युट्यूब वरनं मिळतात. लय जणांचा प्रश्न आहे, तर युट्यूब कसं चालू करायचं आम्हाला पण सांगा की, आम्हाला पण आयडिया द्या की. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचं त्याचं कंटेंट वेगवेगळं वेगवेगळं असते. कोणाचं युट्यूबच्या रिलेटेड असते, काय म्हणते ती, रिलेटेड. रिलेटेड असते. कोणाचं कॉमेडी असते, कोणाचं मोटिवेशन असते, कोणाचं काय असते. कोणाचं आमचं कॉमेडी कंटेंट आहे, विथ ब्लॉग कंटेंट आहे, उलट फॅमिली ब्लॉग कंटेंट आहे. सगळं सगळं मिक्स कंटेंट आहे. म्हणजे सगळ्या घरदाराला बघण्यासारखं आमचं कंटेंट आहे. तर भरपूर सारं कमेंट येते ती मला, लई निगेटिव्ह येते ते, आणि त्यापैकी चांगले पण तेवढेच असते. त्या माणसाने युट्यूबची माहिती देण्याआधी सगळ्यात महत्वाचं सांगतो, कमेंटचा सामना करावा लागतं. या युट्यूब चॅनल काढायचं म्हणलं का पहिला कमेंटचा सामना करावा लागतो. आता सध्याला ते काय तर जंतर मंतर मध्ये कार्यक्रम चालू आहे, हाणामारी चालू आहे. तुम्हाला बघा, चांगल्या कामाला माणसं सपोर्ट करते ती का नाही ती करत. वाईट कामाला मात्र लगेच येते ती. चांगल्या कामाला वाईट बोलणारी लोक लय नाही ती. त्याच्यामुळे तिथं लय मोठे आंतरराष्ट्रीय विषय आहे. आपला साधा किरकोळ विषय युट्यूब मध्ये. मग इथं निगेटिव्ह करणारे का नसतील? चांगलं कोणाला आपल्याला बी निगेटिव्ह करणारी पाहिजे ती, म्हणजे आपण त्यांच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. कसं होतं माहिती आहे का, आपलं काय चुकतंय काय नाही, कशा कोणत्या टॉपिकवर बोलायला लागतं हे आपल्याला कळतंय. आता माणसाला सवय कशी लागली माहिती आहे, एखादा गरीब असला ती गरीबच राहावा, त्यांना श्रीमंत होऊ नये. म्हणजे एखादा श्रीमंत असला त्यांना श्रीमंत व्हावं, असं म्हणजे माणसाची विचारसरणी झाली आहे. एखादा गरीब माणूस जर मोठा झाला तर त्याला खपणार नाही, अजिबात खपणार नाही. जसं आपण गरीब होतो त्यातनं मोठं झालं, लोकांना खप नाही, काही लोकांना नाही, काही लोकांना. आता आम्ही एवढी मोठी गाडी घेतली रोखारोखी, ती काही लोकांना खपत नाही. नाही वाटतं यांना ह्यांनी गरीबच राहावं. मग आम्ही एवढं 5-5 वर्ष युट्यूबवर काम केलं, त्याचं काय तर फळ मिळायला पाहिजे का नाही? हा, आता एक आमचं कॉमेडी कंटेंट सध्याला बंद आहे. आम्ही असंच करता, उन्हाळा बिन्हाळा आला की निवांत असतो. पण शॉर्ट व्हिडिओ रोज असतात आमच्या इंस्टाग्रामला. मोठ्या कंटेंट साठी डोकं चालू लागतंय होय, पण चांगलं पण लोक काय बघत नाही. असंच भांडणं बिन्न असले की. पण आपला मुद्दा काय माहिती का, भरपूर लोक मला म्हणते की, लोक म्हणते की युट्यूब चॅनल चालू करायला काय करावं लागते. काहीच नाही, एकदम सोपा विषय. युट्यूब तर तुम्हाला मोबाईल सोबत मिळायला असते. मग तुम्ही कंटेंट काय करा तुम्ही ठरवायचं. लेडीज असेल तर आमच्यात आपल्या ह्यामध्ये 50-60% जणी लेडीज निम्याच्या वर. फक्त युट्यूबला आपल्या नाव द्यावं लागते आणि त्याच्यात व्हिडिओ टाकावं लागते. जी काही नाव दिलंय शेवटपर्यंत चालवायचं. कोणाचा किचनचा रेसिपीचा चॅनल असेल, कोणाचं मोटिवेशन असेल, कोणाचं कॉमेडी असेल. फक्त ह्याचं त्याचं उचलून टाकायचं नाही. काय होतं, ह्याचं त्याचं उचलून टाकलं कॉपीराईट पडते. लय नाही, 4-5 सेकंद ओके मध्ये आहे, पण त्याच्यावरती टाकलं की तुम्हाला कॉपीराईट 100% पडणार. जशी तशी तुम्ही युट्यूब चॅनलवर काम करत राहाल. आता तुमचा व्हिडिओ कधी व्हायरल होईल काय सांगतात नाही. वर्ष पण लागल, 1 महिना पण लागल, 6 महिने लागतील, कधी पण व्हायरल होऊ शकतो. फक्त धीर सोडायचा नाही. ज्याला खरंच युट्यूबवरती काम करायचंय त्यानं धीर सोडायचा नाही. ज्याचं कोणा शेतकरी असेल, लय भारी भारी टॉपिक आहे त्यांना बास. आता जे ChatGPT काय आले त्याच्यावर तर कंटेंटचा भरमाळा आहे. किती पण सांगा तेवढं कंटेंट. त्याला जर सांगितलं माझ्या हातात एक कंटेंट बनवायचं की तुम्हाला कंटेंट देऊन तयार. कामच फक्त करायचंय तुम्हाला, फक्त व्हायरल होतो दम आहे. महिन्यात पण होऊ शकतंय, एका दिवसात पण होऊ शकतंय, वर्षात पण होऊ शकतंय, आणि कधी होत पण नाही, काय सांगतात नाही. सुरुवात त्याची असते 2,40,000 वॉच टाइम काय तर व्हावं लागतो, तास पूर्ण, आणि 1000 सबस्क्रायबर. आता 500 वर बी आले काय तर सिस्टम आहे. एकदम सोपं काम केलंय. पण आता आम्हाला बी आता किती वर्ष झालं, कम से कम 6 वर्ष तरी झालं. 6 वर्ष आधीपासून आम्ही करतो. तेव्हा कुठं बाबा फळ काय लगेच मिळतात नाही. आता कसं आहे, नवीन माणसं काय करले, ती युट्यूबवर काम केलं की लगेच पैसे पाहिजे, लगेच मिळत नाही बघा. लय त्याला कष्ट खावा लागते. तुम्हाला म्हणलं कमेंट संग सामना करावं लागते. समाजातली काही लोक त्यांना पटते नाही पटते, लय अवघड कोटा नाही, साधा कोटा नाही. आम्हाला बी सुरुवातीला आमचं शेजारी पाजारी असं काय 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 बोलत होती, टोमणं देत होती. आमच्या पैसे नाही पण टोमणं देत. आता भरपूर लोकांनी युट्यूब चॅनल खोललं असतील. होय, भरपूर लोकांनी युट्यूब चॅनल खोललं असतील की त्यांना बाबा त्यांना पण म्हणत असतील अमुक तमुक ही झालं ती झालं, पण ती काय करते, ती डिमोटिवेट होऊन बंद करून टाकते. कोणाचा नवरा सपोर्ट करत नाही, कोणाची बायको सपोर्ट करत नाही, कोणाची लेकरं सपोर्ट करत नाही, कोणाची पाहुणरावळ सपोर्ट करत नाही. ही चालत राहणार आहे. पण ज्याला खरंच कोण कोण व्हिडिओ टाकते पण कमेंट वाचून बंद करून टाकते. मोटिवेशन करणारे कोण तर पाहिजे बघा. आता आमचंच घ्या की, काय काय लोकांना अजून हे पण माहित नाही की युट्यूब पण खरंच पैसे भेटते का.
भेटतात. आता आमचं एवढं वैभव तयार केले की काय कुठं सगळं आम्ही आम्ही चोरून आणलाय. युट्यूबवरनच केलं. हा. तर काय काय कमेंट आहे बरं, कमेंट वाचूया आपण. म्हणजे चांगल्या कमेंट. आम्ही खोटं बोलताव का बाबा खरं बोलताव ते तुमच्या बी लक्षात येईल. आम्ही बाबा खरंच आम्हाला कमेंट येते त्या का होय. चांगल्या हा. कमेंट, वाईट कमेंट. तर पहिली कमेंट आहे, मला पण युट्यूब वरून पैसे कमवायचे आहेत, पैसे कमवायचे आहे, पण व्हिडिओ कसे बनवू, एडिट कसे तेच माहिती नाही, काय करावे प्लीज दादा रिप्लाय द्या. असे व्हिडिओ बनवायचे पब्लिक काय ते लिहिलेलं आहे इंग्लिश मध्ये, मला पण एवढं काय कळत नाही. तर त्यांना सांगतो की एडिट करायचं एकदम सोपं काम आहे. इनशॉट आहे, VN आहे, कॅपकट आहे, भरपूर सारे ऍप्लिकेशन आहेत की बाबा तुम्हाला त्यात एडिट पण करता येईल. पण तुम्ही तर रेसिपी बनवला तर काहीच विषय नाही, इनशॉट ऍप्लिकेशन घ्या, फक्त जोडाजोडी करायची, सगळं त्याच्यामध्ये आहे. एकदम सोपं काम आहे, तुम्ही बिंदास चालू करा, सगळं काय अडचण आपल्या नाही. युट्यूबवरच व्हिडिओ टाकलं का, नाव टाकलं का येते ती व्हिडिओ त्याच्यावर. आम्हाला काय आमचं ज्ञान नाही, आम्ही पण बघून बघूनच आता शिकलो. सगळ्याला माहिती आहे, आता काय लपवून ठेवायची गोष्ट नाही. ChatGPT घ्या, काय ChatGPT आहे त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. पण तरी पण आम्ही अनुभवी माणसांना थोडं सांगितलं म्हणजे तुम्हाला पण जरा प्रोत्साहन येते. तर दुसरी कमेंट आहे, मेहनत आणि आयुष्य पणाला लावलं तुम्ही, हे मात्र खरं आहे. वस्तू आणि वस्तू घेतलेलं दिसतं, त्याचा सांभाळ करायला किती तत्व पाळावं लागतात हे कोणाला दिसत नाही. अभिनंदन, खूप भारी. हा. पैसे कमवणं काय कोणाला बी सोपं पडते. पैसे काय हे युट्यूबवर नाही, दुसरं काय बी करून पैसे कमवू शकता. पण ते टिकवणं सगळ्यात अवघड आहे. टिकवणं भल्या जमत नाही. आता समजा युट्यूबवर तुम्ही काम केलं, भरपूर काम केलं, तुम्हाला एका महिन्यात 10 लाख रुपये आले, पण ते 10 लाख रुपये कसं टिकवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर झालं इकडे उडव तिकडे उडव, नासधूस करून टाकले, काय उपयोग नाही त्याचा. आता आम्ही एवढं पुढे पैसे कमवले, टिकवून ठेवले. आम्हाला पैसे आलेला आम्ही करणे लावले, लावणं गरजेचं आहे. हा. तिसरी, आता माणूस काय ही निगेटिव्ह कमेंट बघा, तुम्हाला म्हणलं का नाही निगेटिव्ह कमेंट येणार म्हणजे येणार, त्याला आपलं उत्तर द्यायचं काम आहे. ही ऑनलाईन कमाई आहे, जास्त दिवस टिकत नसते, मेहनत आणि रील्स मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे बघा, पैसा ती पैसा असतो, घामाचा असो नाही तर कशाचाही असो. आता ह्यात पण घाम काढायचा आहे, फक्त डोक्याचा घाम काढायचा आहे. लोकांना काय वाटतं माहिती आहे का, कधी काम केलं खोराडी कोयता घेऊन गेलं म्हणजे ते कष्टाचं लय काम झालं. कष्टाचं काम केलं आणि त्यानं पैसे कमवलं म्हणजे लय भारी झालं. मग आम्ही डोकं लावून काम करतो ते आम्ही काही येडं दिसता काय. आता बरेच जण ह्याच्यात उतरले ते, पण त्यांचं डोकं ह्याच्यात लागतच नाही, जसं आता आमचं लागलेलं डोकं ह्याच्यात. आता खडं खाणाऱ्या माणसाला सांगितलं ये बाबा युट्यूबवर व्हिडिओ कॉल करू शकते का, नाही. त्याचं काम त्याच्यापाशी, आमचं काम आमच्यापाशी, दोन्ही पण काम मेहनतीची आहे ती. दोन्हीकडे पण पैसे कमवायचे आता, दोन्ही क्षेत्र वेगवेगळे आहे ती. असं नाही की बाबा मेहनत करणारा लय ही झालं, आम्ही पण काय आम्ही पण कष्टात करणार, आम्हाला पण आमच्या ही कामाला कमेंट ज्यांनी केले त्यांनी लक्षात ठेवा, कष्टाशिवाय फळ मिळतच नाही. कुठं पण कष्ट जागी. ऑनलाईन कमाई म्हणजे पैसे ते पैसे झालं, ऑनलाईन मध्ये मिळू नाही तर कष्टाला मिळू, पैसे टिकवायच आपल्या हातात आहे. हा. आता दुसरी कमेंट, दादा माझं पण युट्यूब चॅनल आहे, मला पण थोडीशी युट्यूब बद्दल माहिती हवी आहे, तर मी तुम्हाला भेटायला आली तर तुम्ही मला माहिती द्याल का प्लीज. नक्कीच या, आपलं मोहोळ मध्ये गाव आहे, लोकेशनवर टाकलं किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे इंस्टाग्रामवर, तुम्ही कधी पण या, तुम्हाला माहिती मिळून जाईल, काय सुद्धा अडचण नाही. आणि आमच्या मोहोळ मध्ये आल्यावर सगळे सांगते ते इथं घर आहे, असं आहे, त्यामुळे माहिती म्हणजे सांगा युट्यूबवर आदलं फोन ठेवायचं काय नाही राहिलंच नाही. युट्यूबवर सगळीच माहिती आहे, सगळी माहिती. मराठी जर टाईप केलं मला युट्यूब चॅनल कसा खोला, सगळी माहिती भेटून जाते. मग लपवायचं छपवायचं काय ह्यात विषयच नाही घेऊ, काय लपवायचं आहे, कशासाठी लपवायचं आहे. आता आपण आपलं कंटेंट करतो, कॉमेडी म्हणा काय म्हणा, ते काय आपल्या ह्यात गाईस काढून येणार आहे, काय का आपलं चॅनल काढून येणार आहे, त्यांचं युट्यूब चॅनल त्यांच्यापाशी, आपलं आपल्यापाशी. ही काय कुठं निंजा टेक्निक नाही की बाबा अमेरिकेतल्या माणसं जायचं गणेश शिंदेचं चॅनल असं कर तसंच कर, हे ज्याचं करेल त्याचं फळ मिळणार नाही त्याला. अजून एक कमेंट, दादा मला पण माहिती पाहिजे होती, युट्यूब चॅनल काढले, मला जास्त लिहिता वाचता येत नाही, जास्त कोणी सपोर्ट करत नाही, आणि तुम्ही एखादे मला सांगितलं तर माझी कुठं चुकत आहे, नक्की माझी थोडीशी. आता तुमचं काय चुकतंय आता तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला जर काय अडचण आली तर युट्यूब चॅनलवर टाकायचं, असं मला प्रॉब्लेम आहे, की तुमचा प्रॉब्लेम एकदम युट्यूब सॉल्व्ह करेल. सगळं तिथंच आहे, तिथंच कमवायचं आहे, तिथंच सगळी माहिती आहे, जागच्या जागेला सगळं जागच्या जागेला आहे, फक्त माणसानं डोकं लावायचं आहे, आपला स्वतःचा कंटेंट तयार करता, आपण स्वतः पाहिजे त्याच्यामध्ये, तर युट्यूब तुम्हाला पैसे देणार. हा. जर तुम्ही उचलून ह्याचं त्याचं टाकलं तर काय उपयोग नाही. आता ती AI व्हिडिओ लोक बनवते ती, त्याला एवढं शक्कल लढवत असतील बाबा किती डेंजर आहे, कॉपीराईट पडू नये म्हणून काय काय करत असतील, ते तर कॅम्प्युटर मध्ये काम करत असेल, ते मोबाईल मध्ये जमणार पण आहे. आता ते आलंही मोठे पतलू AI व्हिडिओ, त्याला कॉपीराईट नाही पडा म्हणले काय काय सिस्टीम आहे, भारी. अजून एक, दादा तुम्ही सुरुवातीपासून युट्यूबवर खूप मेहनत घेतली त्यामुळे तुम्हाला यश मिळाले, आता संघर्ष केल्याशिवाय जीवनात अजिबात यश मिळत नाही. ह्यांचं पण तसंच म्हणाय बघ, युट्यूबवर लय मेहनत घ्यावी लागते, त्याचं युट्यूब चॅनल आहे ना, त्यानं 6-6 महिने चालू केले युट्यूब चॅनल, त्यालाच माहिती आहे कशी मेहनत आहे काय आहे, आणि मेहनतीत यश मिळते.
संघर्ष केल्याशिवाय. आता ही बघा समजूतदार माणसं अशी असते ती, त्यांना माहित आहे ज्यानं खरंच युट्यूब मध्ये काम केलंय त्याला माहित आहे. आणि ज्याचं कोणाचं दुकान आहे बाबा आणतोय माल विकतोय त्याला कसं सोपं काम आहे. हा ती म्हणणार काय लय सोपं काम आहे. पण आता अशा भरपूर साऱ्या कमेंट आहेत 500 1000 2000 फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या सगळ्याला उत्तर देत बसायचं म्हणल्यावर लय अवघड आहे. अशा आपला दिवसाचा व्हिडिओ बोल 24 तासाचा एवढ्या कमेंट द्या. पण आपला मुद्दा काय आहे त्यातलेच मोजक्या मोजक्या काढून घेतल्या मोजक्या म्हणजे निगेटिव्ह भरपूर आहेत. पण आपण निगेटिव्ह माणसाला उत्तर देत बसायचं नाही. कोणाच्या तोंडाला लागत बसती बरोबर आहे का नाही. ज्यांनी चांगलं कमेंट केलं ते त्यांना आम्ही पहिल्यापासून मनापासून धन्यवाद कसं आहे निगेटिव्ह माणसं असते तीच त्याला निगेटिव्हला उत्तर देत बसलं की ती परत अजून करत बसते तसं. त्यापेक्षा आपल्याला काय करायचं काय म्हणते ती हात ते चालाल तर कोते बोचके हजार काय ती म्हण आहे तसं काम करायचं. किती पण भूक आहे आपलं काम चालू ठेवायचं सरळ मार्गी. कोणी किती बी करू द्या सरळ जर टेन्शन आलं तर कमेंटचं ऑप्शन बंद करायचं ऑप्शन आहे बंद करून टाकायचं. काय आपल्याला बघायचं नाही कारण टाक व्हिडिओ काढ व्हिडिओ टाक काढ व्हिडिओ टाक हे एवढंच काम करायचं. मग कमेंट कशाला बघत बसायचं. मग तुम्हाला सहन होत नाही तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन बंद करून टाकू शकता तसं काय अडचण नाही. आमचं ना आम्हाला काय वाटत नाही. मी सहसा तर बघतच नाही सवय झाली कारण 4 युट्यूब चॅनल इंस्टाग्राम आहे 2 3 फेसबुक 2 चॅनल दोघांचं. काय जणांना आपल्या कमेंट बघून टेन्शन येते. आम्हाला तर असं कोण भेटायला तर म्हणते ती बाबा तुम्हाला कमेंट अशी करते ती तशी करते ती त्यांना टेन्शन आम्हाला काय वाटत नाही. आता आम्ही सोशल मीडियावर काम करतो. आता मोठं हिरो कुठं गेले कार्यक्रमात लोक सरळ त्यांच्या तोंडावर बोलते त्यांना काय वाटत असत ती टेन्शन घेत नाही. ती एकदम मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचले त्यांना माहिती अशी लोक किती असते ती. आपण काढायचा पिक्चर बसायचं पैसे मिळवायचं. हे बघा जे चालले ते पैशाच चालले पैसे तुम्हाला काय आता समजा पैसे नसते आजगार हालत सुद्धा नाही काय करायचं. हा पैसे नसते तुम्हाला गावात काय भेटणार बी नाही रुपये सुद्धा. आज फुकट दिलं फुकट नाही उधार फुकट तर देणारच नाही. उधार दिलं उद्या दिल परवा दिल तेव्हा तर पैसे मागं नाही पैशाशिवाय काय नाही. त्यामुळे पैसे कमवा चांगल्या मार्गाने कमवा. हे सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. हातात तुम्ही कसं बनवायचं आणि त्याला कसा वापर करायचा ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता काय मोबाईलमुळे बाधित झाली ती काय मुळे गरज आहे बाकी काही किती टिकटॉक पासून काय बघतोय मी. आज 25 वर्षाची पोरं 25 लाख रुपये गाडी घेऊन येते. साधं सिंपल सांगितलं तुला काय लोक कोट रुपये घेऊन येते. डिफेंडर घेऊन येते 25 वर्षाची पोरं. दुकान टाकले ते मोठे दिवसाचा अख्या दिवाळीचा सीझन 10 कोटी रुपये सीझन असते. मग माणसाला कसलं म्हणायचं कसलं आपल्यात पैसे कमावत कसलं साधन दिलंय. फक्त माणसाला खायला कळलं पाहिजे. त्यामुळे असा खायचा आहे का असं खायचं. आता मला ह्याच्यावर कमेंट करा बाबा कोणाला काय अडचण आहे कसली अडचण आहे युट्यूब बद्दल काय अडचण आहे त्याच्यावर मी काय तर रिप्लाय देईल बाबा. मला जेवढी माहिती आहे तेवढी तर मी सांगेल कारण आता ही त्याच आपलं काम आहे. कॉमेडीचं काय कॉमेडीची अडचण असू द्या कशाची अडचण असू द्या. आम्हाला बी कधी येते अशीच अडचण काय मग आम्ही बी युट्यूबवरच सर्च करतो आणि मग समजून घेऊन मग त्यातलं सोडवतो. तर सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की. आम्ही स्पेशल ह्या कमेंटचा रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे खास. युट्यूबवरनं लय पैसे आहेत फक्त कमवायचं कसं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर ओके धन्यवाद बाय बाय.